नमस्कार. 31 डिसेंबर 1600 रोजी ब्रिटिशांची ईस्ट इंडिया नावाची कंपनी हिंदुस्थानात आली. ही कंपनी भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी भारतामध्ये वसाहती स्थापन करायला प्रारंभ केला. भारताच्या जमिनीवरती डोळा ठेवून ही जमीन आपल्या गळ्यात गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. ही जमीन घेत असताना भारतीयांवरती वेगवेगळे कायदे लागले. रयतवादी, महालवादी, कायमधारा पद्धतीच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांचं शोषण केलं. या देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला आणि देशाची फाळणी करण्यामध्ये इंग्रजांचं सगळ्यात मोठं योगदान होतं. अशाच कालखंडामध्ये या इंग्रजांच्या विरोधामध्ये कोणतरी लढलं पाहिजे हा विचार डॉक्टर हेडगेवार नावाच्या एका व्यक्तीच्या मनामध्ये नागपुरात आला आणि 1925 साली याच व्यक्तीनं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणाली आणि सेवा तत्परतेवर बोलण्यासाठी उभा आहे. नमस्कार. मिथुन दत्तात्रय माने, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय साताऱ्याचा विद्यार्थी. विषय मांडतोय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यप्रणाली आणि सेवा तत्परता. मग सेवा आणि सेवक याच्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी नावाच्या व्यक्तींनी RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा आणि एकतेची 100 वर्ष नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचा आधार घेत असताना RSS ची कार्यप्रणाली काय आहे हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ध्येय होतं मानव निर्मिती करणं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ध्येय होतं मानवाची उत्क्रांती करणं, माणसाला माणूस बघून जातमुक्त करणं, समतावादी समाज निर्माण करणं आणि याच व्यवस्थेच्या माध्यमातून डॉक्टर हेडगेवार यांनी प्रामुख्यानं या संघटनेच्या माध्यमातून जगातलं सगळ्यात मोठं विनाश शासकीय संघटना निर्माण करण्याचं काम केलं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये हेडगेवार गावागावात जायचे, शाखा लावायचे. पहिल्या शाखेमध्ये फक्त 12 लोक आली होती आणि याच 12 लोकांचा प्रवास 1200 आणि भविष्यात जगातल्या 40 राष्ट्रांमध्ये पोहोचला आणि 40 राष्ट्रांमध्ये 57,000 शाखा आज RSSच्या उभे झाले तुम्हाला आम्हाला पाहिल्या बोलतात. पण या RSSची कार्यप्रणाली विचारात घेत असताना निव्वळ भारताचा आपण विचार केला तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूर, यवतमाळ, अमरावती, पुणे आणि नाशिक मध्य भारतामध्ये RSSचा विस्तार होता. अशाच कालखंडामध्ये RSS स्थापन होण्यापूर्वी हे स्थापन का झालं याची पार्श्वभूमी जाणून घेत असताना 1905 ला बंगालची फाळणी झाली. 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि त्याच बंगालमध्ये 1907 ला अनुशीलन नावाची समिती स्थापन झाली. या समितीमध्ये डॉक्टर हेडगेवारांनी सहभागी व्हावं असं टिळकांनी सांगितलं आणि टिळकांच्या सांगण्यावरून डॉक्टर हेडगेवार या समितीचा एक घटक झाले. नंतर टिळकांना दादाभाई नौरोजींनी सांगितलं तुम्ही काँग्रेसमध्ये या. हेडगेवार टिळकांना आदर्श मानत असल्यामुळं ते सुद्धा काँग्रेसमध्ये गेले. पण 1917 ला खिलाफत चळवळ झाली आणि गांधींनी मुस्लिमांना पाठिंबा दिला. हे हेडगेवारांना पटलं नाही. तेव्हापासून या देशातल्या हिंदूंची एक संघटना आपण बांधूया आणि हिंदूंच्या हक्कासाठी लढूया. मैं हिंदू जगाने आया हूं, मैं हिंदू जगा के जाऊंगा असं म्हणत हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन भगवा ध्वजाला देव, देश आणि धर्म या सगळ्या संकल्पनासाठी RSS नावाची संघटना जगात पाय रोवून उभी राहिली. मुळात ही संघटना उभी राहत असताना या संघटनेची कार्यप्रणाली फक्त शाखांमधनं चालत नाही. ही संघटना 11 विभागात विभागलेली आहे. म्हणजे क्षेत्र नंतर मंडळ, प्रांत, त्याहीपेक्षा महत्वाचं गाव पातळी, शाखा, तालुका, तहसील या सगळ्या पातळ्यांवरती ही शाखा विभागत असताना याचा स्वयंसेवक म्हणजे खऱ्या अर्थानं जो स्वतःच्या इच्छेने RSS मध्ये येतो तो स्वयंसेवक असतो. सुरुवातीच्या कालखंडामध्ये सूर्य नमस्कार, उद्दंड बैठका इथपासून ते योग करणं आणि वैचारिक विषयांवरती सगळ्यात महत्वाचं परिवर्तन करून भारताची सांस्कृतिक विशेषता टिकवणं हे RSSचं ध्येय होतं. मुळात हे ध्येय आजही आम्ही विचार करतोय. सध्याचे विद्यमान RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 100च्या कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं की RSS समोर प्रचंड आदर्श आहेत. देशामध्ये आदर्शांची कमतरता नाही, पण व्यक्तीचं अनुकरण करतो, महापुरुषांचं अनुकरण करत नाही. अशा कालखंडामध्ये व्यक्ती निर्माण करणं आणि समाज व्यवस्था बदलणं हे सगळ्यात महत्वाचं RSSचं तत्व आणि कार्यप्रणाली आहे. मुळात ही RSS ही संघटना जगातली सगळ्यात मोठी संघटना म्हणून काम करते. या संघटनेच्या अंतर्गत जगभरामध्ये
55 संघटना आणि भारतामध्ये 80 संघटना काम करतात आणि या संघटनेचा प्रमुख चेहरा म्हणजे भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, हिंदू राष्ट्र संघ, विद्या भारती, छात्र भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इथपासून ते सनातन प्रभात यापासून ते अगदी हिंदू जनजागृती समिती या समित्यांच्या माध्यमातून RSS देशातल्या वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करतंय. मुळात RSS ही संघटना एका पक्षाची एका विचाराची आहे का तर 100% आहे. कारण मुस्लिम लीग स्थापन झाली ती मुस्लिमांचं कल्याण करणार होती. या देशामध्ये हिंदूंवरती अन्याय होत आहे, हिंदूंना एकत्र आणलं पाहिजे कारण बहुसंख्याक हिंदू असणाऱ्या राष्ट्रामध्ये सुद्धा हिंदूंवरती अन्याय होत आहे. हे हिंदू एकत्र झाले पाहिजेत आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी स्वप्न बघितलं होतं अखंड हिंदुस्थानचं आणि त्या स्वप्नासाठी जगण्याचं काम करणारी संघटना म्हणजे RSS असली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. मुळात RSSचं ध्येय आम्ही बघत असताना ही संघटना भारतामध्ये काम करते त्यावेळी फक्त उत्तर प्रदेशमध्ये RSSच्या 8000 शाखा आहेत. बहुसंख्याक मुस्लिम आणि अल्पसंख्याक हिंदू असणाऱ्या केरळ या राज्यामध्ये RSSच्या 5000 शाखा असल्या तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. पण हेगडेवारांची ही संघटना एका कालखंडामध्ये भारतामध्ये विस्तारित झाली नव्हती. 1930 ला डॉक्टर हेडगेवार बनारस विश्व हिंदू विद्यापीठामध्ये गेले. पंडित मदन मोहन मालवीय यांचा आदर्श घेतला आणि पहिली शाखा बनारस विद्यापीठामध्ये स्थापन केली. तिथं त्यांची ओळख झाली डॉक्टर गोळवलकर गुरुजी या माणसाबरोबर. गोळवलकर गुरुजी ज्यावेळी भारतामध्ये याचा विस्तार करत होते त्यावेळी RSSचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी झाले. त्यांनी स्वतःच्या हातानं कार्यकर्त्यांना 75,000 पत्र लिहिली होती आणि पत्रांच्या माध्यमातून सांगितलं होतं आता सामाजिक संघटना उभी करावी लागेल. सामाजिक संघटनेत आपण राजकारणामध्ये येऊ आणि राजकारणात आलो तर समाज परिवर्तन करू म्हणून RSSच्या माध्यमातून पहिल्यांदा जनसंघ नावाच्या पक्षानं राजकीय सत्ता मिळवली होती. 1995 ला भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षानं पुन्हा एकदा राजकीय सत्ता मिळवली आणि 2014 नंतर डॉक्टर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी इथपासून ते अमित शहा, फडणवीस आणि आम्ही विचार करतो यापूर्वी लालकृष्ण अडवाणी आणि सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे अटल बिहारी वाजपेयी या राजकीय व्यक्तिमत्वांना उभं करण्याचं काम सुद्धा RSSनं केले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. मुळात त्यांची सेवा कार्य देशाच्या फाळणीपासून सुरू होतात. ज्या वेळी देशाची फाळणी झाली 48 ला गांधींची हत्या झाली. गांधींची हत्या झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं पंडित नेहरूंनी RSS वर बंदी घातली होती. पण RSS थांबली नाही कारण त्यानंतरच्या कालखंडामध्ये 1954 ला ज्यावेळी दीव आणि दमन, दादरा नगर हवेली यांचा प्रश्न उभा राहिला तर पोर्तुगीजांच्या सैनिकांना मारून माघारी पाठवण्याचं काम RSSनं केलं होतं. एवढंच नाही देशामध्ये 1965 ला भारत पाकिस्तान युद्ध झालं. या युद्धामध्ये पाकिस्तानच्या सैन्यावर लढताना भारतीय जवान जखमी झाले. त्या जवानांना औषध उपचार आणि रसद म्हणजे सगळ्यात महत्वाचं अन्न पुरवण्याचं काम RSSच्या स्वयंसेवकांनी केलं होतं. 1971 ला प्रामुख्याने ओडिसामध्ये नैसर्गिक आपत्ती आली. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर ओडिसातल्या लोकांना मदत करण्याचं काम RSSचे स्वयंसेवक करताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. 1999 ला कारगिलचं युद्ध झालं. या कारगिलच्या युद्धामध्ये पाकिस्तानचा भारतानं पराभव केला. त्यावेळी जखमींना मदत करण्याचं काम RSSचे व्यक्ती करताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. हे सगळं सामाजिक काम करत असताना RSS फक्त सैनिकांसाठी काम करते का तर नाही. समाजातल्या गरीबातील गरीब माणसाचा उद्धार करणं हे RSSचं प्रामुख्याने ध्येय असले पाहायला मिळतं. 2019 ला या देशामध्ये कोविड-19 म्हणजे कोरोना सारखा या देशात भयंकर रोग आला. त्या कालखंडामध्ये जगातली सगळ्यात मोठी, आशिया खंडातली सगळ्यात मोठी असणारी झोपडपट्टी म्हणजे धारावी झोपडपट्टी, या धारावी झोपडपट्टीमध्ये कोविड व्हॅक्सिन पुरवण्याचं काम RSS सारखी संघटना करायला लागते. समाजातल्या व्यक्तीचा उद्धार करणं, व्यक्तीला समाजाशी जोडून घेणं, जात व्यवस्था नष्ट करणं, धर्म व्यवस्था नष्ट करून भारत हा जो देश आहे या देशामध्ये RSSच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला जात नाही असं म्हणलं जात आहे. पण तिरंगा आणि ध्वज हा समतेचा प्रतीक असतो. या विश्वाला जगाला कल्याणाचा मार्ग दाखवणारा संतांचा भगवा आहे. छत्रपती शिवरायांनी हिंदुत्वाचा भगवा घेतला. तोच भगवा ध्वज जगाचं कल्याण करू शकतो ही विचारधारा RSSच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ही विचारधारा RSS आधी जोपासताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. मग RSSची सेवा कार्य इथपर्यंत थांबत नाही. सेवा कार्याचा विचार करत असताना आजच्या कालखंडामध्ये जगभरामधल्या 54,000 शाखांच्या माध्यमातून RSS सेवा कार्य करण्याचं काम करते. नेपाळ, श्रीलंका आणि सुमंत्रा सारख्या देशामधल्या गरिबांचं गरिबी दूर करण्यासाठी वेगवेगळे उद्योग
स्थापन करण्याचं काम करतंय. या देशामध्ये राजकीय भविष्य ठरवायचं असेल, आज आमचं सरकार म्हणतंय अबकी बार 400 के पार हा नारा देण्यासाठी 52% ओबीसी समाज RSS मध्ये काम करतोय आणि भारतातली सगळ्यात मोठी संघटना म्हणून ज्या संघटनेला ओळखलं जातंय त्या संघटनेमध्ये सामान्य माणसांपासून प्रत्येक तळागाळातला वर्ग या संघटनेमध्ये काम करताना पाहायला मिळतोय. मुळात RSSचं कार्य बघत असताना सगळ्यात महत्वाचं कार्य RSSचं कोणतं असेल? भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतामध्ये काश्मीरचा समावेश करायचा की नाही, सरदार वल्लभभाई पटेलांना प्रश्न पडला होता. काश्मीर भारतामध्ये यायला तयार नव्हता. अशा कालखंडामध्ये काश्मीरच्या संदर्भानं पंडित या कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल? गोळवलकर गुरुजींविषयी ज्यावेळेस बोलवून आलं, गोळवलकर गुरुजींनी राजा हरिश्चंद्रांना पत्र लिहिलं, त्यांची भेट घेतली. मग राजा हरिश्चंद्रानं काश्मीरचा समावेश भारतामध्ये केला. RSSचं स्वप्न आहे अखंड हिंदुस्थान निर्माण करणं आणि हा हिंदुस्थान निर्माण करत असताना या 7 देशांचा समावेश पुन्हा एकदा भारतामध्ये व्हावा. हिंदूंची भूमी हिंदूंसाठी राहावी, ती राहण्यासाठी प्रत्येक माणसानं तत्वानं वागलं पाहिजे, सेवा धर्म जोपासला पाहिजे. अहिंसा परमो धर्म हे तत्व नेहमी RSS कडे ही माणसं दिसत नाही, पण या माणसांच्या येण्यामुळं राजकारणामध्ये सुद्धा वादळ निर्माण होतं. या संघटनेचं नाव ऐकलं अनेक राज्यकर्त्यांच्या मनामध्ये धडकी भरते. हीच संघटना अशीच विस्तारित जावी, 100चा प्रवास भविष्यात 1000पर्यंत पोहोचावा हा आशावाद व्यक्त करतो. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते घडावेत हा आशावाद व्यक्त करताना जाताना अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात फक्त एवढंच सांगतो, यहाँ का कंकर कंकर शंकर है, यहाँ का बिंदु बिंदु गंगा जल है, जीना है तो इसके लिए, मरना है तो इसके लिए, मरने के बाद हमारी अस्थियां गंगा जल में डुबो दी जाएगी. राह चलते मुसाफिर ने इसकी तरफ कान भी लगाया तो हड्डियों से भी आवाज आएगी, वंदे मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.